आता याची गळा उंची आहे 8.5. तर 8.5 आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं 9 इंच घ्यायचं. कशासाठी की शिलाईसाठी अर्धा इंच जाते. हे बघा 9ला इथं मार्किंग करून घ्यायचं झालं. त्याच्यानंतर बरोबर 2.5 कुठे येते बघायचं. हे बघा इथं आपला 2.5 आले. आता हे बघा इथून ही अशी लाईन मारून घ्यायची. हे बघा परत इथून इथं 1 इंच घ्यायचं आणि पूर्ण असा गोलाकार राऊंड द्यायचा. हे बघा ज्यांना गळा पसरट हवा असतोय, ज्यांची पाठ रुंद असते त्यांना गळा ज्यांना पसरट हवा असतोय त्यावेळी काय करायचं जे हितला अंतर असते आपला 2.5 ते 3 किंवा 3.25 इंच घ्यायचं आणि हा बॉक्स असा करून घ्यायचा. हे बघा आणि परत इथून आपण असा आकार देऊ शकतोय. पसरट होतोय. फक्त खालीच ही प्रोसेस करायची, वरती काय करायची नाही. वरती जर केली तर तुमचा गळा शोल्डर गळा उतरू शकते, म्हणजे शोल्डर खाली येते. त्यामुळे करताना ते काय करायचं फक्त खालीच करून घ्यायचं. हे बघा आता आपल्याला तो गळा नको आहे म्हणून आपण काय केलं जेवढा 2.5 आपला अंतर नेहमीच आहे तेवढं घेऊन असा गळ्याचा राऊंड मारलेला आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बाहीचं माप दाखवतो. बाही उंची हे बघा इथून इथे 1 इंच आपण घेतला आहे असं. परत आडवी अशी लाईन मारली. आपल्या समोर बरोबर लाईन मारायची अशी आडवी. उभं 1 इंच घ्यायचं आणि आपल्या समोर लाईन मारून घ्यायची. हे बघा मी अनेकदा सांगतो. इथून इथे 1 इंच आडवी लाईन. त्याच्यानंतर काय करायचं बाही उंची मोजून घ्यायची. हे बघा जिथं बाहीचा जॉईंट आहे तिथून अशी. तर बाही उंची आपली आहे 7. तर आपण काय करायचं जी लाईन मारली आहे त्या लाईनवरनं वरती हे बघा इथं लाईन आहे बघा दिसतंय काय. हे इथं लाईन आहे इथून वरती 7 आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं 7.5 इंच घ्यायचं. कुठली बाही उंची, अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि 1 इंच साध्या ब्लाऊजला दुमट पट्टीसाठी. आता पूर्ण इथून इथपर्यंत जी माया सगळी आहे पूर्ण त्याच्यासह हे बघा 7 इंच दंडघेर आहे. तर काय करायचं आपण जी आडवी लाईन मारली आपल्या समोर त्या लाईनवर 7 इंच टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं काखेतला भाग मोजायचा जिथं आपली बाहीचा जॉईंट आहे तिथपर्यंत. हे बघा काखेतला माप तर 4.5 इंच आहे. तर आपण काय करायचं जो दंडघेरचं माप आपण इथं 7 टाकले त्याच्यावरनं वरती 4.5 इंच टाकायचं. म्हणजे जेवढं शिलाई जेवढं आहे तेवढंच टाकायचं. फक्त इकडल्या भागाला बाही उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आणि काकतलं जेवढं आहे तेवढंच ठेवायचं. त्यात काय वाढ करायची नाही. आता काय करायचं मुंडा मोजून घ्यायचा. मुंडा मोजताना काय करायचं शोल्डर पासून जी सगळी शिलाई आहे आपली पूर्ण तिथपर्यंत मोजून घ्यायचं. हे बघा इथं 10 आले बघा आपलं मुंड्याचं माप. थोडासा खेचून घ्यायचा आणि मुंडा मोजून घ्यायचा. आता आपलं 7.5 इथं आले. 7.5 आणि 4 इंचाच्या मधलं अंतर 10.5 इंच पाहिजे. तर 10 पाहिजे. तर आपलं 10 इंच इथं आलं बघा. आपण मुंडा मोजून घेतलेला आहे त्यामुळे ते 10 आले. आता हे बघा आपलं काय केलं तर मगाशी मी की 4.5 इथं टाकलेलं. तर तिथं न टाकता जिथं 10चं आपलं मार्किंग आलंय तिथं 4.5 करून घ्यायचं आपण अंतर. हे बघा याशी लाईन मारून घ्यायची झालं. त्याच्यानंतर ही थोडीशी अशी बाहेर काढून घ्यायची लाईन. हे बघा आता काय करायचं गळ्याचा आपल्याला आकार द्यायचा. पेपर असा फिरवायचा आणि याचा आकार देऊन घ्यायचा. मुंड्याचा आकार बाहीचा. हे बघा ही आपली बाही तयार. साधारणतः इथला अंतर स्ट्रेट लाईनमध्ये 2 किंवा 2.5 इंच यायला पाहिजे. त्याच्यानंतर असा कर्व शेप काढून बाही आपली काढून घ्यायची. एकूण बाही उंचीमध्ये 1.5 इंच वाढवतोय. दुमट पट्टीसाठी 1 इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच. जर तुम्हाला अस्तरचं ब्लाऊज असेल तर दुमट पट्टीचे 1 इंच टाकण्याची काही गरज नाही. जर साधा ब्लाऊज असेल म्हणजे बिना अस्तरचा तरच आपण काय करायचं दुमट पट्टीचं माप टाकायचं. हे बघा ही झाली आपली बाही तयार. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आता कटोरी काढायची आहे. हे बघा कटोरी काढताना काय करायचं सुरुवातीला पेपरच्या 1.5 इंच घ्यायचं आणि उभी लाईन मारायची. पेपरच्या सुरुवातीला 1.5 इंच घेऊन उभी लाईन मारायची. त्या लाईनवर परत 1.5 इंच घ्यायचं आणि आडवी लाईन मारायची. ही बघा ही अशी आपली आडवी लाईन. आता जी आधी आपण पेपरवरती कटोरी काढलेली आहे ही बघा ही आपली आधीची कटोरी आहे. तयार कटोरी ही नाही आहे.
त्या कटोरीच्या पुढं 1.5 इंच 1.25 इंच तुम्ही अंतर टाकू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, जी उभी लाईन मारलेली आहे त्या लाईनचा बरोबर गळ्याचा आकार घ्यायचा आणि वरती 1.25 इंच असा वाढवायचा आणि 1.5 इंचाला थोडा थोडा असा फुगीर आकार देत काय करायचं, जॉईंट करायचा. हे बघा, हे बघा, हे आपला तयार झाला कटोरीचा भाग. हे बघा, हे असा फुगीर खाली जास्त येतोय, वरती थोडा कमी येतोय. आता काय करायचं, मध्य काढायचा कटोरीचा. आता बरोबर सुरुवात आणि शेवट मोजलेली आहे, तर 9 आलेला आहे. 9चा काय करायचं, 4.5 इंच मध्य आला बघा. हे बघा, इथून इथं मध्य आला. त्याच्यानंतर काय करायचं, व्ही शेपमध्ये हे बघा, हे असं लाईन मारून घ्यायची. सुरुवातीची एक आणि शेवटची एक मध्यावरनं. हा मध्य आहे, मध्याला अशा 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत व्ही शेपमध्ये. त्याच्यानंतर काय करायचं, गळ्याकडे एक आकार द्यायची, सुरुवातीपासून गळ्याचा आकार. हे बघा, ही आपली कटोरी तयार झालेली आहे. आता काय होतं, एक एकदा कटोरी जोडताना कमी जास्त होती, म्हणून आपण अशी लावून बघायची. ही बघा, ही बघा, इथे जास्त झालेली आहे, दिसते काय? ही बघा. तर काय करायचं, इथून थोडीशी अशी तुम्ही कट करू शकताय. हे बघा, झालेली आहे बरोबर कटोरी आपली. हा कटोरीचा व्हिडिओ जर तुम्हाला नाही समजला तर तुम्ही प्रश्न विचारू शकता.